केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढवणार असून त्यांची कार्यशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील असा विश्वास भाजप सोशल मीडियाचे राष्ट्रीय समन्वयक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नागरिकांची बचत वाढून तेच देश विकासाचे भागीदार कसे बनतील यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. की याच्या मागचा जो मूळ उद्देश या बजेटचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरिबी मुक्त करण्याच्या दृष्टिकोनाने जरी पावलं आहे त्याचबरोबर उत्तम शालेय शिक्षण उपलब्ध करून देणं आणि स्वस्त आणि सर्व सुलभ असा आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यात आहे. आपण बजेटचं की आता आपल्याला माहिती देत असताना आपण बघितलं असेल की ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं भर व त्याच्यामध्ये आपल्याला आपली स्वतःची एक फूड बास्केट तयार होण्याच्या दृष्टिकोनाने आणि ही फूड बास्केट आपल्या देशाची जगाच्या पाठीवरती सगळ्याकडे उपलब्ध व्हावी जेणेकरून आपल्या देशाकडनं एक्सपोर्ट्स वाढावे आणि आपल्याकडे इम्पोर्ट कमी व्हावे. ज्यामध्ये आपण स्वतः सेल्फ सफिशियंट कसं होऊ शकतो याच्या संदर्भातली फार महत्त्वाची पावलं घेण्याच्या दृष्टिकोनाने आर्थिक तरतूद करण्याचं काम केंद्र शासनाने केलेलं आहे. मग ते कापसाच्या बाबतीतलं असेल, शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड स्कीमच्या माध्यमाने चांगले आर्थिक बेनिफिट्स देण्याच्या बाबतीत असेल, MSMEना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचा आर्थिक पाठबळ भेटावा. जे नवीन स्टार्टअप्स आहेत त्यांना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीची आर्थिक तरतूद आपण केंद्र शासन म्हणून करून देतोय आणि एक मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्टेट म्हणून किंवा मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आपला देश पुढे यावं या दृष्टिकोनाने पावलं हे केंद्र शासन घेत आहे. आपण मगाशी प्रश्न विचारला की शिक्षणाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचे जे निर्णय केंद्र शासनाने घेतले ते मी आपल्यासमोर वाचले, पण एकदा आवर्जून परत मुद्दाम वाचेन की टिंकरिंग लॅब्सच्या माध्यमाने अतिशय महत्त्वाची निर्णय हे केंद्र शासनाने घेतले आणि त्याच्या माध्यमाने चांगल्या पद्धतीची सुविधा होईल. ब्रॉडबँडचा मी उल्लेख केला. या ब्रॉडबँडच्या माध्यमाने चांगली कनेक्टिव्हिटी आपल्या सगळ्या ग्रामीण भागांमध्ये ज्यावेळेस शाळांमध्ये निर्माण होते त्यावेळेस जगाच्या पाठीवरचं कुठलंही ज्ञान आपल्याला विद्यार्थ्यांना त्या ई क्लासरूमच्या माध्यमाने उपलब्ध करून देता येतं. आज YouTube सारखे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला फार मोठ्या प्रमाणात एज्युकेशन मटेरियल अवेलेबल आहे. मग मुलांना MPSC UPSCचा अभ्यास करायचा असेल किंवा 9वी 10वीच्या आपल्या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल याच्या संदर्भातलं स्टडी मटेरियल हे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध राहतं. हे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनाने मुलांना ते विविध मिळावे या दृष्टिकोनाने ब्रॉडबँडची सुविधा हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्याला मदत राहील असं मला वाटतं. IITच्या संदर्भातलंही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचा टप्पा हे केंद्र शासन गाठणार आहे आणि अटल टिंकरिंग लॅब संदर्भात मी आपल्याला सांगितलं की 50 लाख लॅब या पुढच्या 5 वर्षांमध्ये सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जाणार आहेत, सरकारी शाळेत. त्याच्यामुळे निश्चितच ग्रामीण भागांमध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि मेडिकलच्या बाबतीतही आपण आणि आपल्या सहकार्याने जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये सुमारे 10,000 जागांची भर ही पडणार आहे आणि 75,000 जागांची ओव्हरऑल वाढ या सगळ्या योजनेच्या माध्यमाने. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून सर्वसमावेशक विचार करण्यात आला आहे. सर्वसामान्य माणसाला आणि देशाच्या विकासाला केंद्रबिंदू मानून हे अर्थसंकल्प सादर झाले आहे. या अर्थसंकल्पाच्या तरतुदी देशातील प्रत्येक नागरिकाने समजावून घेतल्या पाहिजेत. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रसारमाध्यम महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यभर माहिती दिली जात आहे असेही सांगितले. कर, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र, वीज आणि नियामक सुधारणा 6 क्षेत्रांमध्ये सुधारणा करून करण्याचा संकल्प करण्यात आला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात त्यांनी वित्तीय तूट 4.9% वरून 4.4% खाली आणण्याचे ध्येय सरकारने ठेवल्याचे जाहीर केले. हे करत असताना निर्मला सीतारामन यांनी शेतकरी, महिला, अनुसूचित जाती जमातीचे उद्योजक, मध्यमवर्गीय यांना दिलेल्या सवलतींमध्ये कुठेही कात्री न लावता उलट त्यामध्ये भरघोस वाढ केल्याचे दिसून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बजेट हे केवळ एक दिवसाच्या बातम्यांपुरतं मर्यादित न राहता बजेटमध्ये केलेल्या तरतुदी लोकांपर्यंत पोहोचाव्यात, लोकांच्या त्या संदर्भात असलेल्या शंका सरकारपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं अभियान आहे. आणि त्या अंतर्गत माननीय निरंजन डावखरेजी आज पनवेलमध्ये आले. रायगड जिल्ह्यामध्ये आपणामार्फत हे वृत्त अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून आपण वर्तमानपत्र म्हणून, चॅनेल म्हणून बजावत असलेली भूमिका खूप महत्त्वाची आहे, मोलाची आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांचा सातत्यानं केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं सहकार्य लावत असतं. आजही माननीय निरंजनजी या ठिकाणी आले. त्यांनी बजेट मधल्या महत्त्वाच्या तरतुदी आपल्याला सांगितल्या, आपण प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली आहेत. मला निश्चितपणाने खात्री आहे की सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आजवर जशी महत्त्वाची भूमिका बजावत आलात तसंच याही वेळेला आपण सहकार्य करून ते कराल. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.